पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या 2 निष्पाप मुलांची प्रत्येकी 2 लाखांमध्ये विक्री करणाऱ्या एका निर्दयी मातेचा थरार कारनामा चंद्रपूर इथं उघडकीला आलाय। स्वतःच्या मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेनं आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता। रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयानक डाव उधळला गेलाय। आंतरराज्य बालतस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मातेसह बाळ खरेदी करणाऱ्या चंद्रपूर आणि तेलंगणातील 2 महिलांना अटक केली। तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम महिलेचा प्रियकर अजय फुलझेले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। आरोपींवर मानवी तस्करी आणि पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या निधनानंतर आरोपी महिला अजय फुलझेले सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती। दरम्यान अजयने तिच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि यातून तिला गर्भधारणा झाली। दरम्यान या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आई आणि प्रियकरानं मुलीला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केलं। यावेळी तिचं वय 20 वर्ष सांगण्यात आलं, मात्र डॉक्टरांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली। दरम्यान रामनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका अश्विनी वाकडे यांनी तपास चक्र फिरवत मुलीच्या आईला ताब्यात घेतलं। चौकशीत तिनं यापूर्वी स्वतःची 2 मुलं 2-2 लाखात विकल्याची आणि आता मुलीच्या नवजात बाळाचाही सौदा करणार असल्याची धक्कादायक कबुली दिली। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बाळ खरेदी करणाऱ्या महिलांनाही बेड्या ठोकल्या आहेत। जी काही आई आहे आणि तिच्यासोबत असणारा एक व्यक्ती, या दोघांनी त्यांची जी काही 2 आणखी मुलं आहेत, छोटी मुलं, यांना इतरांना विकलेलं आहे असं निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये त्या दोन्ही मुलांनाही पोलिसांनी सेफ कस्टडीमध्ये घेतलेलं आहे आणि इतर ज्या व्यक्तींनी ह्या मुलांना घेतलं होतं त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे। तर सध्या याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न असून 3 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि एक जो आरोपी फरार आहे त्याच्यासाठी विशेष टीम स्थापन करून त्याचा शोध चालू आहे। तर सध्या सिच्युएशन जी आहे ती याच्यामध्ये पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे।